नमस्कार. मी ॲडव्होकेट शशांक देशपांडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे लीगल पॅनोरमा हे जे काही फेसबुक पेज आहे, या फेसबुकतर्फे देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तसंच लीगल टॉक शो या ग्रुप जो काय आहे त्यांच्यात या ग्रुपतर्फे देखील आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे, हा विषय असा आहे की खाजगी तक्रार कशी नोंदवावी, म्हणजे खाजगी तक्रार कशी करता येऊ शकेल. खाजगी फौजदारी तक्रार ज्याला आपण म्हणू की क्रिमिनल कंप्लेंट कशा पद्धतीने आपण डायरेक्ट कोर्टामध्ये कशा पद्धतीने फाईल करू शकतो, ह्या संबंधाविषयी म्हणजे याविषयी मी तुमच्याशी आज बोलणार आहे. आणि हा विषय म्हणजे वकील माझे बंधू सोडता बाकीच्या सगळ्यांना कदाचित तो नवा विषय आहे. त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती असावी ह्या दृष्टिकोनातून मी हा विषय सिलेक्ट केलेला आहे. एक लीगल अवेअरनेस आणि एक कायद्याचं माध्यम की ज्याच्या थ्रू आपण कशा पद्धतीने केस दाखल करू शकतो ह्याची माहिती देणं, हा या माझ्या लीगल टॉक शोचा उद्देश आहे. तर आपण सगळे लीगल पॅनोरामा पेजचं जरूर लाईक करावं आणि लीगल टॉक शो ग्रुप जो आहे तो देखील जरूर जॉईन करावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन. तर आपण विषयाकडे वळूया की खाजगी स्वरूपाची फौजदारी तक्रार कशा पद्धतीने दाखल करता येते. आता हे सांगण्याच्या आधी मला तुम्हाला NC म्हणजे काय हे सांगितलं पाहिजे. म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. आणि दुसरं काय असतं, कॉग्निझेबल ऑफेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये दखलपात्र गुन्हा असं म्हणू आणि नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सला आपण अदखलपात्र गुन्हा असं म्हणू. तर सर्वसामान्यपणे त्याचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपल्याला कायद्याच्या पुस्तकामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आढळून येईलच. पण तरीसुद्धा मी तुम्हाला अतिशय प्रिसाइजली सांगताना असं म्हणेन की जे गुन्हे ज्या गुन्ह्यांचं स्वरूप खूप गंभीर नसतं पण गुन्हे असतात काय, अशा स्वरूपाचे जे काही, उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की एकाने दुसऱ्याला शिव्या दिल्या असं असेल, किंवा एकाने दुसऱ्याला एक थोबाडीत मारली किंवा 4 गुद्दे मारले असं समजा असेल, किंवा आपण असंही म्हणू शकू की धमकी दिली, एका व्यक्तीने दुसऱ्या माणसाला धमकी दिली. आता हे जे काही गुन्हे आहेत, अशा स्वरूपाचे जे काही गुन्हे आहेत, हे गुन्हे अदखलपात्र स्वरूपात त्याची नोंद होत असते. पोलीस स्टेशनला जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला अशा स्वरूपाचा जर अदखलपात्र गुन्हा असेल तर तो अदखलपात्र गुन्ह्याच्या जे काही वर्गीकरण केलेलं आहे पुस्तकामध्ये, क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये त्याचं वर्गीकरण आढळतं की कोणते गुन्हे हे अदखलपात्र आणि कोणते गुन्हे हे दखलपात्र गुन्हे आहेत. पण सर्वसामान्यपणे म्हणजे फारसे गंभीर नसलेले गुन्हे हे अदखलपात्र गुन्हे, ज्याला NC म्हणतो आपण, ते असतात. आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आपण कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्हे असं म्हणतो. तर आता हे जे काही वर्गीकरण आहे हे सांगण्याच्या मागे हेतू माझा असा आहे की समजा तुम्ही संबंधित एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धमक्या दिल्या किंवा त्यांनी काही शिवीगाळ केली, किंवा आपण असं म्हणू की त्यांनी तुम्हाला समजा काही कारणामुळे समजा एखादा फटका मारला असेल, असं समजाचं सिच्युएशन जर असेल, तर अशा वेळेला आपण पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनला तक्रार देतो. आणि या तक्रारीमध्ये मग संबंधित पोलीस स्टेशन जे असतं ते सगळं लिहून घेतात आणि मग ती NC होते. त्याला आपण NC असं म्हणतो, म्हणजे ती नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स गुन्हा लॉज केला आपण असं म्हणतो. आता हे जी काही NC असते, ह्या NCच्या द्वारे पोलिसांना ह्या पॉवर्स नसतात. जोपर्यंत माननीय कोर्टाचा ऑर्डर येत नाही तोपर्यंत त्याचं इन्व्हेस्टिगेशन ह्याच्यामध्ये करण्याच्या पॉवर्स कायद्याने दिलेल्या नाही. पण कोर्टाकडून समजा जर तसं डायरेक्शन आलं की
या विशिष्ट सेक्शन्स बाबतीत एन्क्वायरी करावी आणि त्याचा रिपोर्ट पाठवावा किंवा जे काही ज्या पद्धतीने जो काही ऑनरेबल कोर्टाचा हुकूम असेल त्याप्रमाणे मग त्याच्यानंतर पोलीस त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन हे करू शकतात. म्हणजे पहिला महत्त्वाचा मुद्दा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण NC नोंदवली. NC नोंदवल्यावर आपल्याला असं वाटतं की अरे पोलिसांनी काहीच विशेष हालचाल केली नाही, काय विरुद्ध पार्टीला फक्त बोलवलं, तो काय म्हणतोय त्याचं म्हणणं लिहिलं आणि त्याचं पण स्टेटमेंट घेतलं, तुमचं पण स्टेटमेंट घेतलं आणि फाईल करून टाकलं आणि तुम्हाला एक NCची कॉपी असते जी मिळते आणि ही जी काही कॉपी असते मग तुम्ही वाट बघता की अरे मी असं करून सुद्धा पोलिसांनी काही त्याच्यावर ॲक्शनच नाही घेतली. मग आता ही ॲक्शन जी काही घ्यायची असते ही कशा पद्धतीने घ्यायची हे मी तुम्हाला आज सांगतो आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्यानी शिव्या दिल्या, धमक्या दिल्या, असं आपण गृहीत धरू, शिव्या दिल्या, धमक्या दिल्या आणि काही फटके मारले. आता म्हणजे हा जो गुन्हा आहे हा गुन्हा इंडियन पिनल कोड 323, 504, 506. 323 म्हणजे मारहाण करणं, 504 म्हणजे इंटेन्शनल इन्सल्ट ज्याच्यामध्ये येतो तो आहे आणि 506 म्हणजे धमकी देणं. तर याची NC नोंद झाली, NC क्रमांक त्याला पडला, सेक्शन्स असतील. तर आता तुम्ही काय करायचं अशा वेळेला ह्या NCच्या आधारे तुम्हाला कोर्टामध्ये गुन्हा दाखल करता येतो. म्हणजे मग कशा पद्धतीने की तुम्ही योग्य त्या म्हणजे वकिलांकडे तुम्हाला जे काही योग्य वाटतात त्या वकिलांकडे किंवा त्या व्यवसायामध्ये ज्यांची नाव आहे अशा मंडळींकडे कोणाहीकडे वकिलांच्याकडे गेलात आणि वकिलांच्याकडे गेल्यानंतर मग तुम्ही त्यांना सगळं सांगितलं की अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे. मग आम्ही वकील मंडळी काय करतो की जसं काही घडलेलं असेल ती तक्रार सगळ्यात पहिले आम्ही तयार करून घेतो. म्हणजे एका पेपरवरती ती तक्रार, कंप्लेंट ज्याला म्हणतो आपण, ती व्यवस्थित सगळी ती कंप्लेंट करून घेतो. म्हणजे तुमचं नाव व्हर्सेस ज्याच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली असेल त्याचं नाव. ओके, म्हणजे तुमचं नाव आपण असं गृहीत धरू की X असं आहे आणि ज्यांनी तुमच्या बाबतीत गुन्हा केलेला आहे त्याचं नाव Y आहे. तर मग तिथे मेन्शन करावं लागतं X व्हर्सेस Y अशा पद्धतीचं टायटल त्याचं असणार. प्लस कुठलं कोर्ट आहे, इन द कोर्ट ऑफ सो अँड सो असं ते कोर्टाचं नाव देखील त्याच्यामध्ये वरती टॉपला असणार. आणि मग त्याच्या खाली कशा पद्धतीने गुन्हा घडलेला आहे ह्याचं वर्णन म्हणजे कंप्लेंट, तक्रार ज्याला म्हणतो आपण, ती तक्रार त्या ठिकाणी लिहिली जाते. म्हणजे वकील मंडळी लिहितात कारण त्यांना त्या कायद्याचं ज्ञान असतं. इंडियन पिनल कोड त्यांच्याकडे पुस्तक असतं, त्याचा अभ्यास असतो. त्यामुळे वकील मंडळी त्या संबंधामध्ये तक्रार तयार करतात. मग ही तक्रार तयार केल्यानंतर मग ती माननीय कोर्टामध्ये फाईल करावी लागते. म्हणजे कन्सर्न कोर्ट जे काही ज्या एरियात घडलं असेल त्याप्रमाणे त्या संबंधित कोर्टामध्ये ही तक्रार दाखल होऊ शकते. मग आता ही तक्रार दाखल केल्यानंतर मग त्याच्यावरती कोर्टाचं एक ज्याला आपण असं म्हणतो की व्हेरिफिकेशनची एक स्टेज असते की ऑनरेबल कोर्ट तुमचं कडून एक व्हेरिफिकेशन स्टेज म्हणजे जे काय घडलेलं आहे काय ते प्रॉपरली व्यवस्थितपणे सांगून ते तुम्ही म्हणजे एका कागदावरती लिहून घेतलं जातं आणि मग ते शपथेवरती त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. रेकॉर्डिंग इन द सेन्स लिहिलं जातं आणि मग ती शपथ असते की कशा पद्धतीने तुम्ही ते गुन्हा घडला आहे हे सांगायचं. हे सगळं झाल्यानंतर मग पुढे मग ऑनरेबल कोर्टाच्या समोर जेव्हा हे आपले पेपर्स येतात तर हे पेपर्स आल्यानंतर मग काही वेळेला आपल्याला ऑनरेबल कोर्ट विचारतं काही प्रश्न त्या संबंधात, त्या सेक्शन्स म्हणजे त्या घटनेसंबंधात. काही वेळेला ते सगळं वाचल्यानंतर प्रत्येक कोर्टाचं हे डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत की कशा पद्धतीने त्यांनी त्या संबंधामध्ये निर्णय घ्यायला हवा. मग ह्याच्यामध्ये तीन प्रकारापैकी एक कोणती तरी ऑर्डर सुरुवातीला होत असते. सगळ्यात पहिले म्हणजे 202 ची ऑर्डर, ज्याला रिपोर्ट, आपण सेक्शन्स बाजूला ठेवूया, सेक्शन्सबद्दल बोलत नाही मी. तर
जर कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये एन्क्वायरी होणं आवश्यक आहे आणि चौकशी होणं आवश्यक आहे आणि चौकशी पोलिसांनी ती करावी, ह्याच्यासाठी मग ऑनरेबल कोर्ट तशा पद्धतीची एक ऑर्डर लिहितं आणि त्यांनी ते लिहिल्यानंतर मग ते जे काही आपली जी काही कंप्लेंटची कॉपी जी आहे, ही कॉपी कोर्टाकडून संबंधित पोलीस स्टेशनला जाते. मग संबंधित पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याच्यामध्ये आता कोर्टाची ऑर्डर असते की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करा, मग इन्व्हेस्टिगेशन करून रिपोर्ट द्या, अशी ऑर्डर आहे असं आपण गृहीत धरूया. आता अशी जर ऑर्डर आहे तर अशा वेळेला मग पोलीस लोक याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन आवश्यक आहे त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतात. इन्व्हेस्टिगेशन करून मग एक रिपोर्ट तयार करून मग हे इन्व्हेस्टिगेशन ऑनरेबल कोर्टाला देतात, ऑनरेबल कोर्टाकडे सबमिट करतात. इथपर्यंतची जी प्रक्रिया असते, ह्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या जणांचं स्टेटमेंट्स घेणं हे त्याच्यामध्ये आलं, विरुद्ध पार्टीचं देखील स्टेटमेंट घेणं, ते जे काही घटना तुम्ही जी काही तक्रार खाजगी रीतीने दाखल केलेली आहे कोर्टामध्ये, आत्ता हे सगळी जी प्रोसिजर आहे खाजगी रीतीने तक्रार दाखल करण्याची प्रोसिजर आहे. तर असं समजा जर आहे तर मग त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, पोलिसांना त्याच्यामध्ये त्याबाबत किती तथ्य वाटलंय, हे हा विचार केला जातो आणि त्यानुसार मग जो काही असेल त्या पद्धतीने रिपोर्ट पोलीस स्टेशनकडून कोर्टामध्ये जातो. कोर्टामध्ये हे गेल्यानंतर पोलिसांनी का रिपोर्ट दिलेला आहे हे ऑनरेबल कोर्ट बघतं. ते त्यांनी बघितल्यानंतर जर त्यांना असं वाटलं, जर संबंधित जो फिर्यादी असेल त्या फिर्यादीला देखील काही वेळेला प्रश्न विचारले जातात, काही वेळेला मग जे काही संबंधित जी व्यक्ती तुमची केस चालवत असेल, जे वकील तुमची केस चालवत असतील, ते देखील त्यांना देखील ऑनरेबल कोर्ट सांगू शकतं की बाबा ह्याच्यामध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट करा, तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा एकदा ओरल. पण मग आर्ग्युमेंट वकील मंडळी करत असतात. हे सगळं ऐकल्यानंतर जर कोर्टाला असं वाटलं की या तक्रारीमध्ये प्रायमा फेसी सत्यता आढळते आहे. म्हणजे काय प्रायमा फेसी म्हणजे काय की सर्वसामान्यपणे ज्याला आपण म्हणतो ना की वरवर पाहता ते त्याच्यामध्ये सत्यता आढळती आहे असं समजा. ज्या वेळेला ऑनरेबल कोर्टाला दिसतं हे सगळं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर, पोलिसांचा रिपोर्ट बघितल्यानंतर, मग कोर्ट त्याच्यामध्ये प्रोसेस इश्यू करतं. प्रोसेस इश्यू करणं म्हणजे काय होतं की संबंधित जो काय आरोपी असेल, आता तो तिथे आरोपी होतो, ज्या वेळेला कोर्ट हे सांगतं की यांना म्हणजे समन्स इश्यू व्हावं, असं जेव्हा कोर्टाकडून येतं त्यावेळेला मग पोलिसांतर्फे समन्स त्या आरोपींना जातं आणि मग आरोपींना कोर्टात येऊन जामीन करणे वगैरे पुढच्या गोष्टी असतात आणि मग ती केस पुढे चालते. तर आता केस पुढे कशी चालते ते मी तुम्हाला अजून एक पॉईंट सांगितल्यानंतर सांगतो. ही पहिली स्टेज झाली. आता दुसरी स्टेज ह्याच्यामध्ये कशी आहे बघा, की पहिल्यांदा मी तुम्हाला कसं सांगितलं की पोलीस रिपोर्टवरती मग पोलीस रिपोर्ट आल्यानंतर मग कोर्ट प्रोसेस इश्यू करायची का नाही करायची या संबंधात निर्णय घेतं, असं मी तुम्हाला सांगितलं. आता मी अजून एक गोष्ट तुम्हाला अशी सांगतो की ऑनरेबल कोर्टासमोर ज्या वेळेला आपण तक्रार दाखल करतो त्यावेळेलाच जर कोर्टाने आपल्याला काही प्रश्न विचारले आणि आपण त्याची योग्य उत्तरं दिली, कदाचित काही वेळेला असंही घडतं की वकिलांना देखील ते म्हणतात की तुमचं काय म्हणणं असेल सांगा, म्हणजे या केस संबंधात. त्यावेळेला जर त्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं आणि कशा पद्धतीने ती केस ही सत्य आहे अशा स्वरूपाचं जर कोर्टाला जर पटलं की बाबा ह्याच्यात तथ्य दिसतं आहे, तर मग कोर्ट डायरेक्ट प्रोसेस इश्यू करून टाकतं. मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन हा पार्ट त्याच्यामध्ये येत नाही. मग प्रोसेस इश्यू झाल्यानंतर जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की आरोपीला समन्स पाठवणं वगैरे हा पुढचा सगळा पार्ट त्याच्यामध्ये येतो. आता हे झालं सेकंड पॉईंट मी तुम्हाला सांगितला. आता थर्ड पॉईंट सांगतो की समजा या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये एखादा जो काही आपण कलम आहे ते कलम समजा दखलपात्र असेल,
म्हणजे अदखलपात्रांबरोबर एखादं कलम जर अदखलपात्र असेल किंवा गंभीर स्वरूपाचं काही जर ऑनरेबल कोर्टाला ह्याच्यामध्ये असं वाटलं की हा जो काही गुन्हा घडलेला आहे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे असं समजा जर कोर्टाचं मत झालं तर कोर्ट 156(3) म्हणजे FIR करण्यासाठी देखील ऑर्डर करू शकतं. म्हणजे कोर्टाच्या डिस्क्रिशनरी पॉवर्स असतात, ह्या कोर्टाच्या स्वतःच्या एक वेगळे अधिकार असतात. या अधिकाराप्रमाणे जर त्याच्यात अतिशय गंभीर स्वरूपाचं दिसतंय असं त्या ह्याच्यावरून वाटलं तर मात्र प्रोसेस इश्यू करतं आणि मग त्याच्यामध्ये मेन्शन करतात की कुठल्या कुठल्या सेक्शन्स च्या अंडर प्रोसेस इश्यू झालेली आहे ते मेन्शन केलं जातं. हे झालं पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर असं देखील घडतं की समजा तुम्ही तुमची केस कोर्टाला सांगितलेली आहे, कंप्लेंट दाखल केलेली आहे आणि हे दाखल केल्यानंतर मग तरी तुमचं जे काय म्हणणं आहे ते म्हणणं पटण्यासारखं नाही असं देखील घडू शकतं. मग तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे कन्व्हिन्स करता कोर्टाला किंवा तुमचे वकील देखील वेगवेगळ्या पद्धतीने कन्व्हिन्स करतात ऑनरेबल कोर्टाला की कशा पद्धतीने गुन्हा घडलेला आहे. पण तरी देखील जर कोर्टाचं मत फायनली असं झालं की याच्यात प्रायमा फेसी केस दिसत नाही आहे, वरवर बघता हे काही म्हणजे केस अशी नाही आहे, ऑफेन्स हे होत नाही आहे, त्याच्यातून ऑफेन्स जाणवत नाही आहे, दिसत नाही आहे प्रायमा फेसी, असं जर असेल तर कोर्ट ती केस स्ट्रेटवे रिजेक्ट करून टाकू शकतं. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच आता मी तुम्हाला काय सांगितलं, हे 3 मुद्दे सांगितले बरोबर. पोलीस रिपोर्ट मागितला जातो असं तरी होतं किंवा दुसरं काय घडू शकतं त्याच्यामध्ये, FIR लॉन्च करण्यासंबंधात तशा स्वरूपाचं गुन्हे असतील तर मग FIR लॉन्च करण्यासंबंधात ऑनरेबल कोर्टाकडून संबंधित पोलीस स्टेशनला हे जातं, ऑर्डर जाते, म्हणजे ऑर्डर केली जाते, त्यानुसार मग पोलिसांना FIR लॉन्च करावा लागतो. असं देखील घडतं. नाही तर असं देखील घडतं की तुमची केस जी असते ही आउटरेट रिजेक्ट देखील होऊ शकते. जर त्याच्यात फारशी सत्यता नाही असं लक्षात आलं तर ती रिजेक्ट देखील होऊ शकते. म्हणजे अशा 3 प्रकारे एक कोणती तरी एक ऑर्डर त्याच्यावरती होते. आता ज्या वेळेला प्रोसेस इश्यू होते त्याच्यानंतर पुढे काय होतं, रिजेक्ट होते हा पार्ट, आपण रिजेक्ट झालं तर केस तिथे थांबली, मग त्या रिजेक्शनवरती पाहिजे तर अपील करता येईल. पण समजा प्रोसेस इश्यू झाली असं आपण गृहीत धरू तर पुढे कशा पद्धतीने केस चालते ते देखील मी तुम्हाला सांगतो की काय होईल बघा की प्रोसेस इश्यू झाल्यानंतर आरोपींना कोर्टासमोर यावं लागतं, त्यांना समन्स जातं, कोर्टासमोर त्यांना यावं लागतं. कोर्टासमोर आल्यानंतर त्यांना जामीन द्यावा लागतो. जामीन दिल्यानंतर मग त्याच्यानंतर कोर्ट नेहमीच्या पद्धतीने जी क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये जी प्रोसिजर सांगितलेली आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मग ही केस चालते. म्हणजे कशी की फिर्यादीची साक्ष असते, त्याचप्रमाणे त्यांनी जे काही साक्षीदार दिलेले आहेत त्या साक्षीदारांची देखील साक्ष असते, त्याच्यामध्ये विचारात घेतली जात असते. त्याचप्रमाणे एक मग सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणजे असे साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली, फिर्यादीची साक्ष पूर्ण, सगळ्यांची ही साक्ष पूर्ण झाली की त्याच्यानंतर एक स्टेटमेंट रेकॉर्ड करतं आरोपीचं. म्हणजे आरोपीला एकदा विचारलं जातं की तुमच्यावरती ह्यांनी केस का दाखल केलेली आहे अशा स्वरूपाचं, किंवा कोर्टाला जे योग्य वाटेल तशा स्वरूपाचे प्रश्न मग विचारले जातात. विचारले म्हणजे ऑनरेबल कोर्ट विचारतं. हे विचारल्यानंतर मग कोर्ट त्याची त्या सगळ्याची नोंद घेत असतं या सगळ्या गोष्टी बाबत. त्याचप्रमाणे समजा असंही काही वेळेला घडतं की आरोपीला एखादा साक्षीदार डिफेन्स विटनेस म्हणून पण घेण्याची शक्यता असते की माझ्या बाजूचा मी एखादा साक्षीदार देतो, असं पण एखाद्या वेळेला घडू शकतं. तर मग तसं समजा जर घडणार असेल तर तो त्याचा साक्षीदार, आरोपी देखील त्याच्या एखादा साक्षीदार देऊ शकेल. मग पण या सगळ्या गोष्टीला कोर्टाची परवानगीनेच त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. कारण तशाच ज्याप्रमाणे कोर्टाला आणि योग्य वाटतंय डिस्क्रिशनरी पॉवर्स बाबतीत निर्णय घेऊन, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या काही विशिष्ट अधिकाराखालती काही निर्णय घेतले जात असतात, तसंच कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणेच ही केस जी असते ही केस पुढेही चालते. मग बघा आता डिफेन्स विटनेस एक झाला, मी तुम्हाला सांगितलं साक्षीदाराचे फिर्यादी त्याचे साक्षीदार त्यांची साक्ष पूर्ण झाली.
आणि मग दोन्ही पार्टीकडचे जे काही वकील मंडळी असतात ही मग आर्ग्युमेंट करतात आणि आपली बाजू कशा पद्धतीने योग्य आहे, फिर्यादीचे वकील जे असतात ते त्यांची बाजू कशा पद्धतीने योग्य आहे ते सांगतात आणि आरोपींनी कशा पद्धतीने गुन्हा केलेला आहे हे ऑनरेबल कोर्टाला आर्ग्युमेंटमध्ये सांगतात. त्याचप्रमाणे आरोपीचे वकील त्यांची बाजू कोर्टासमोर मांडतात आणि आरोपीने कशा पद्धतीने गुन्हा केलेला नाही आणि तो गुन्हा कसा घडलेला नाही आहे त्यामुळे आरोपीला सोडून द्यावं अशा स्वरूपाचं त्यांचं आर्ग्युमेंट असतं. आणि ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला वकील मंडळींना म्हणजे त्यांच्या क्लायंटकडूनच सगळी ही माहिती मिळत असते आणि त्या बेसिसवरती मग वकील मंडळी ही केस जी काय आहे ही पुढे चालवत असतात. पण एक गोष्ट मी तुम्हाला असं जरूर सांगेन की शक्यतो वकील असलो तरी देखील मी असं जरूर सांगेन की सगळ्यांशी चांगले संबंध नेहमी ठेवणं आवश्यक आहे. कोर्ट कचेऱ्या, कोर्टाची पायरी चढणं हे देखील जितकं आपल्याला टाळता येईल तितकं टाळावं, सगळ्यांशी प्रेमाने वागून. काही वेळेला असं घडतं की एखादा माणूस आपल्याशी एखाद्या वेळेला वाईट वागतो पण त्याच्यानंतर तो चांगलाही वागू शकतो. म्हणजे मग एखादी घटना अशी असेल की जरी तुम्हाला हर्टिंग असेल तर कदाचित काही वेळेला तो सोडून देतो, येऊन तुम्हाला सॉरीसुद्धा म्हणू शकतो, अशी देखील घटना असते. पण काय होतं की काय घडेल ते आपण सांगू शकत नाही. पण शक्यतो सगळ्यांशीच प्रेमाचे संबंध, स्नेहाचे संबंध आपल्या शेजारच्यांशी, आपल्या कलिगशी, या सगळ्यांशी जितकं आपण चांगले संबंध ठेवू तितकं आपलं आयुष्य जे आहे हे आनंदी आयुष्य आपण जगू शकतो, हे एवढं मात्र निश्चित. म्हणजे सर्वसामान्यपणे खूप जणांना या गोष्टीविषयी उत्सुकता आहे की खाजगी रीतीने क्रिमिनल कंप्लेंट कशी फाईल होते. तर ही अशी फाईल होते जशी मी आत्ता तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने ही केस फाईल होते. आणि समजा डायरेक्ट त्याच्यामध्ये प्रोसेस इश्यू झालेली असेल तर मग पोलीस स्टेशनचा पण तिथपर्यंत संबंध येत नाही त्याच्यामध्ये, जिथपर्यंत कोर्ट त्यांना ऑर्डर करत नाही. फॉर एक्झाम्पल काय की समन्स बजावणी करणं, किंवा जर आरोपी हजर झाला नाही, ज्याच्या विरुद्ध केस लावलेली आहे असा आरोपी हजर झाला नाही तर अरेस्ट वॉरंट इश्यू केल्यानंतर मग त्या अरेस्ट वॉरंटची बजावणी करणं हे देखील पोलिसांच्या तर्फे केलं जात असतं. फक्त कोर्टाची त्याला तशी ऑर्डर असणं आवश्यक असतं. म्हणजे मग ह्या सगळ्याचा सांगायचा हेतू हा की फौजदारी तक्रार जी आपण करत असतो ही फौजदारी तक्रार केल्यानंतर ती पोलीस स्टेशनतर्फे आपण NC नोंदवतो आणि त्याच्यानंतर हे पुढे करत असतो. प्रोसिजर जी आहे कोर्टाची ती प्रोसिजर पुढे करणं आवश्यक असतं. समजा तुम्हाला तशा स्वरूपाचं अधिक गरज वाटत असेल तर तशा पद्धतीने पुढे जाऊ शकता तुम्ही, किंवा NC केली तरीसुद्धा एक रेकॉर्ड तयार होतंच की या माणसानी अशा पद्धतीने ह्याला त्रास दिलेला आहे, ह्याचं एक रेकॉर्ड देखील तयार होतंच. पण तरीसुद्धा खूप जणांना हे माहिती नाही आहे की NC केल्यानंतर मग पुढे काय करायचं. म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सची एकदा नोंद केली की त्याचं पुढे काय करतात हे कित्येक जणांना माहीत नसल्या कारणामुळे मी हा पार्ट तुम्हाला खास करून आज सांगितला. मला जेवढं शक्य आहे तितकं मी तुम्हाला प्रिसाइज सांगण्याचा प्रयत्न मी करतो, कारण म्हणजे इतक्या काही घटना फास्ट होत नसतात, त्याला वेळ लागतो. हे सगळं केस फायलिंग करणं, मग त्याचं व्हेरिफिकेशन होणं, मग ऑनरेबल कोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर मग पोलिसांचा रिपोर्ट येणं वगैरे वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या गोष्टीला बऱ्यापैकी वेळ लागतो. केस चालवायलाही वेळ लागतो. खूप जण असं म्हणतात की कोर्टात एकदा गेल्यानंतर खूप वर्ष जात असतात, पण त्याला काही इलाज नाही. केसेस पण असतात, बऱ्याच केसेस असतात. मग या सगळ्यांनाच न्याय द्यायचा असतो. त्यामुळे आपोआपच काही ना काही प्रोसिजरल पार्टमध्ये डिले त्याच्यामध्ये होतो. आणि डिले जरी झाला, जर उशीर जरी झाला तरी देखील जर तुम्ही खंबीर असाल की तुमच्यावरती अन्याय झालेला आहे तर तुम्ही मात्र निश्चितपणे
तुम्हाला न्याय हा मिळू शकतो. योग्य प्रकारे साक्षीदार देणं, योग्य प्रकारे तुम्ही तुमच्याकडचे जे काही विटनेसेस आहेत त्या विटनेसेसनी पण योग्य प्रकारे कोर्टामध्ये बोलणं, उलट तपासणीमध्ये कोर्टामध्ये योग्य प्रकारे बोलणं. उलट तपासणी कोण कोणाची घेतं? फिर्यादीच्या फिर्यादी जे असतात त्या फिर्यादीचे विरुद्ध पार्टीचे म्हणजे आरोपीचे जे वकील असतात, हे आरोपीचे वकील फिर्यादीची उलट तपासणी घेत असतात. म्हणजे असत्यता पडताळणं की जेणेकरून ही त्यांची बाजू कशी योग्य आहे, आरोपीची बाजू कशी योग्य आहे हे सांगणं, किंवा तो कसा गुन्हा त्यांनी केलेला नाही आहे, ह्या पद्धतीने मग ते उलट तपासणी घेत असतात. म्हणजे मग या ज्या सगळ्या प्रोसिजरमधून गेल्यानंतर मग आपल्याला पुढे त्याचं निकाल आर्ग्युमेंट दोन्ही पार्टीचं झाल्यानंतर मग त्या केसचा हा निकाल लागतो की कदाचित शिक्षा होते, कदाचित जर आपलं म्हणणं ऑनरेबल कोर्टासमोर जर सिद्ध झालं नाही असं कोर्टाचं मत आहे, किंवा जर सिद्ध झालं नाही आहे असं जर कोर्टाला वाटतंय तर कोर्ट आरोपीला सोडून देऊ शकतं. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर आरोपींना सोडलं तर मग आपण काय करायचं? जर कोर्टाचं मत असं झालं की बाबा आरोपींनी हा काही गुन्हा केलेला दिसत नाहीये, सगळे साक्षी पुरावे झाले, स्टेटमेंट झाली, आरोपीचं स्टेटमेंट झालं, आर्ग्युमेंट झालं दोन्ही पार्टीच्या वकिलांचं, आणि उलट तपासण्या झाल्या, हे सगळं झाल्यानंतर मग जर कोर्टाचं मत झालं की नाही यांनी काही गुन्हा केलेला नाही, तर मात्र आरोपी हा निर्दोष सुटू शकतो. आणि जर आपल्याला हा निकाल पटला नाही तर आपण अजून वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकतो. अशा पद्धतीने अपील करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये किंवा निकालाच्या बाबतीमध्ये समाधान झालं नाही तर वरच्या कोर्टामध्ये अपील करायची आपल्याला तरतूद असते. म्हणजे त्या व्यक्तीला तशी तरतूद असते आणि त्यानुसार मग अपील करायचं की नाही हे त्यांनी पुढे ठरवायचं असतं. तर हे जे काय मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची जी काय माहिती मी तुम्हाला सांगितली, तर या आधी देखील विविध प्रकारचे मी कायदेविषयक टॉक शो केलेले आहेत आणि बरेचशी मंडळी हे कायदेविषयक टॉक शो बघत असतात. त्यांच्या मला कॉमेंट्स येतात, त्यांच्या मला मेसेंजर बॉक्समध्ये देखील त्यांचे कसा वाटला टॉक शो ते देखील सांगत असतात. तर आजचा टॉक शो देखील तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा. आणि जाता जाता एक जरूर गोष्ट मी तुम्हाला सांगेन की फेसबुक लीगल पॅनोरमाचं जे काही पेज आहे, लीगल पॅनोरमा नावाचं जे पेज आहे फेसबुकवरचं, ते जरूर लाईक करावं. आणि लीगल टॉक शो ग्रुपचं मध्ये देखील आपण त्या ग्रुपमध्ये एंट्री करावी की जेणेकरून तुम्हाला कायद्याचं घर बसल्या ज्ञान मिळू शकेल. कारण एक लीगल अवेअरनेस ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी हे सगळे टॉक शोज करत असतो. ही माहिती तुम्हा सगळ्यांना देण्याचा माझ्याकडून हा एक प्रयत्न असतो. तर याचबरोबर हसत राहा, आनंदी राहा, आनंदी जीवन जगा आणि प्रत्येक दिवस सुखाचा, आनंदाचा आणि हसरा तुमचा जावो अशा शुभेच्छा मी व्यक्त करतो. कारण हसणं हे आपल्या आयुष्यामध्ये आनंदाने हसणं, मनमुराद हसणं हे एक प्रकारचं हेल्दी मनाचं लक्षण आहे. त्यामुळे जरूर हसा, आनंदी राहा. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या टॉक शोला असाच एखादा नवा विषय घेऊन. तोपर्यंत गुड बाय अँड गुड डे.